पसरलेला आहे एकदम, म्हणजे इतका आनंद झालेला आहे की शेतकरी अगदी आनंदाने उड्या मारायला लागलेले, म्हणजे आनंद त्यांना कुठं ठेवावा असं झालेलं आहे। अशा प्रकारच्या बातम्या राज्यात दाखवल्या जात आहे। आणि आनंदाचं कारण काय तर नरेंद्र मोदी यांनी कांद्यावर असलेलं 20% निर्यात शुल्क रद्द केलेलं आहे। कधीपासून रद्द केलेलं आहे? 1 एप्रिल पासून। म्हणजे 1 एप्रिलला एप्रिल फुल असतो, फसवणुकीचा तो दिवस असतो, त्या दिवशी फसवलं जातं। तसा हा एप्रिल फुल ठरू नये। वास्तविक कांद्यावर निर्यात बंदी करताना एका मिनिटाचाही उशीर केला जात नाही थोडे भाव वाढल्यानंतर, परंतु 2 महिने झाले कांद्याचे भाव ढासळलेले असताना कुठेतरी आता कांद्याच्या निर्यातीवरचं शुल्क जे 20% अगोदर 40% होतं, त्यातलं 20% पूर्वी कमी केलेलं होतं लोकसभा निवडणुकीनंतर, आणि आता 20% जे राहिलेलं होतं ते आता कमी केलेलं आहे। मग याच्यात कुठला आला आनंद आणि कुठला आला हर्ष? परंतु काही माकडं उड्या मारायला लागलेत की नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलं। अरे काय करून दाखवलं? मग जर याच्यातून शेतकऱ्याला आनंद झालेला आहे तर मग ह्या दुःखामध्ये शेतकऱ्यांना कोणी लोटलं होतं? कोण तो मूर्ख व्यक्ती होता? कोण तो औरंगजेबाच्या मानसिकतेचा होता की ज्याने शेतकऱ्यांवर 40% निर्यात शुल्क लावलेलं होतं आपल्या स्वतःला निवडणुका जिंकता याव्या, शेतमालाचे भाव पाडण्यात यावे म्हणून? वास्तविक याच्यात कुठलाही आनंद नाही। कोणीही उड्या मारू नका माकडासारखे शेतकरी म्हणून तुम्हाला सांगतो। मागचे 2 वर्ष यांनी भाव पाडले आणि आता कुठेतरी अजून 8 दिवसांनी कांद्यावरचं निर्यात शुल्क जे 20% त्याच्यावर आहे ते निघणार आहे। म्हणजे पुढं कधीतरी आपल्याला भाव मिळणार आहे असं एक भविष्यातली गोष्ट आहे, आणि त्याच्याबद्दल आजच उड्या मारायला लागले। हा शुद्ध मूर्खपणा आहे शेतकऱ्यांचा आणि आपल्यात असलेल्या काही मूर्खांचा। नरेंद्र मोदी यांनी केला। अरे पण मग नरेंद्र मोदी यांनीच त्याच्यावर ते निर्यात शुल्क लादलं होतं ना, त्याच्याबद्दल तू बोल ना भाऊ। कांद्याचा वाटोळ, कांद्याच्या पिकाचा बट्ट्याबोळ, संपूर्ण जगामध्ये भारताच्या कांद्याला प्रचंड मागणी असताना यांनी पाकिस्तानला फ्री हँड दिला। पाकिस्तानला म्हणजे अक्षरशः आपण फुलटॉस टाकल्यासारखं केलं। जगात कांद्याला मागणी असताना यांनी कांद्यावर निर्यात शुल्क लावलं, आणि आता कुठे यांना शहाणपणा सुचला तो पण अधुराच आहे। अजून आता 8 दिवसात काय होऊ शकतं सांगता येत नाही। खरं तर याच्यातून कांद्याच्या भावात खूप काही वाढ होईल असं काही दिसत नाही, कारण आता कांद्याचा गावरान कांदा, उन्हाळ कांदा ज्याला म्हणतात, त्याच्या हार्वेस्टिंगचा काळ सुरू झालेला आहे। म्हणजे मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक बाजारामध्ये येणार आहे, आणि यांच्या ज्या काही यांनी निर्यात शुल्क उठवलेलं आहे याच्यातून खूप काही भाव वाढतील असं होणार नाही। परंतु काही मूर्ख माकडा असतात, त्यांच्या हातात कोली दिल्यानंतर ते उड्या मारायला लागतात, तशी अवस्था काही लोकांची झाली। वास्तविक कांद्याचं निर्यात शुल्क हे अगोदरच काढायला पाहिजे होतं। ठीक आहे, ज्या दिवशी तुम्ही नोटिफिकेशन काढलं काल 22 तारखेला, किंवा त्या क्षणापासून तरी तुम्ही निर्यात शुल्क हटवायला पाहिजे होतं, पण तसं न करता पुढच्या 8 दिवसानंतर कांद्याचं निर्यात शुल्क उठणार आहे। म्हणजे हा फक्त शेतकऱ्यांना दिशाभूल करायचं, भ्रमात ठेवायचं, कुठेतरी भविष्याकडे आस लावून बसवायला लावायचं, अशी परिस्थिती आहे। याच्यातून आपण काहीतरी शहाणपणा घेतला पाहिजे, परंतु मूर्खासारखे काही आपल्यातलेच शेतकरी उड्या मारायला लागले। अरे पण मागच्या 2 वर्षात शेतकऱ्यांच्या भावाचा बट्ट्याबोळ झाला, कांद्याच्या भावाचा, त्याच्याबद्दल तुम्ही तोंड लपून बसले होते, बिळात लपले होते। त्यावेळेस निर्यात शुल्क शून्य करण्यात यावं याच्यासाठी वारंवार शेतकरी मागणी करीत असताना काही आपल्यातले गद्दार हे तोंड लपून बसलेले होते, कानाडोळा करीत होते, आणि आता लगेच थोडं कुठं निर्यात शुल्क 8 दिवसांनी उठणार आहे त्याच्याबद्दल आनंदोत्सव करायला लागले। हा आनंद नाही, याच्यात कुठलाही आनंद मानण्याजोगी ही गोष्ट नाही, एवढंच सांगायचं होतं। आणि जे कोणी याला आनंद समजत असतील ते शुद्ध शेतकरी विरोधी, देशविरोधी आणि मूर्ख आणि बावळट लोक आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार। मीडियावर तर इतका आनंद उत्सव चालू झाला की म्हणजे याच्या अगोदर इतका आनंद शेतकऱ्यांना कधीच मिळाला नसेल अशी परिस्थिती यांनी निर्माण केलेली। अरे पण मग तुम्हीच सांगा ना की कोणी याच्यावर निर्यात शुल्क लादलं होतं? कोण होता तो मूर्ख व्यक्ती की ज्याने कांद्यावर निर्यात शुल्क लादून कांद्याचे भाव पाडले होते? तर आता याच्यात
आनंद वगैरे काय मानण्याजोगी काही गोष्ट नाही आहे. वास्तविक हे 2 वर्षापूर्वीच याच्यावर निर्यात शुल्क लादायला नको होतं. धन्यवाद. तुमच्या महत्त्वाच्या कॉमेंट असतील तर त्या अवश्य करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. कारण शेतकऱ्यांचा आवाज मांडणारं एवढं एकच चॅनल आपण चालवतो. धन्यवाद.